नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीचं इंग्लिशच्या पुस्तकातील जे दुसरं युनिट आहे त्यातला शेवटचा लेसन 2.5 अ हिरोईन ऑफ द सी हा पाठ आपल्यासमोर मी सादर करणार आहे। याचा पेज नंबर 46, 47 व 48 एवढ्या 3 पेजवर हा पाठ आहे। तर मग चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्याकडे इथे पुस्तक आहे समोर, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल। अ हिरोईन ऑफ द सी, हिरोईन म्हणजे नायिका असा अर्थ, ती हिरोईन म्हणजे चित्रपटातली हिरोईन असा अर्थ न घेता काही माणसं प्रत्यक्षात जीवनामध्ये सुद्धा, वास्तविक जीवनामध्ये सुद्धा काही लोक अशी काही हिरोईक ऍक्शन करतात, अशी काही कामं करत असतात की ज्यांना लोक त्यांच्याकडे पाहताना नायक किंवा नायिका असं म्हणून पाहिलं जातं। त्यांना स्वतःचे रोल मॉडेल असंही म्हटलं जातं किंवा एखादी वीरांगना असंही म्हणू तिला आपण। Around the rocky coast of England stand many lonely lighthouses. कोस्ट या शब्दाचा अर्थ समुद्र किनारा। तर इंग्लंडच्या खडकाळ अशा सागर किनाऱ्यावरती अनेक अशी लोनली लाईट हाऊसेस आहेत। लोनली म्हणजे एकाकी, लाईट हाऊस म्हणजे दीपगृह। अनेक अशी दीपगृह आहेत। आता हे दीपगृह म्हणजे नेमकं काय असतं, तर सागर किनारी एक मोठाला उंच असं एक टॉवर सारखं एक मनोरा असतो आणि त्याच्यावरती दिव्याची सोय असते, तिथून किरण पाडले जातात। हे कशासाठी, तर समुद्रामध्ये जी जहाजं असतील त्या जहाजांना रात्रीच्या वेळेला भूमी कुठं आहे, जमीन कुठं आहे याची माहिती व्हावी या उद्देशानं ती लाईट हाऊसेस किंवा ही दीपगृह ही बांधलेली असतात। तर अशा प्रकारची एकाकी अशी भरपूर अशी लाईट हाऊसेस ही दीपगृह हे इंग्लंडच्या सागर किनाऱ्यावरती आहेत असं इथं सांगायचंय त्यांना। देअर लाईट्स शायनिंग अक्रॉस द सी, तर समुद्रावरती त्यांचा प्रकाश हा पडत असतो, चमकत असतो। वॉर्न्स सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स। आता ते काय करतात, तर ती लाईट्स काय करते, तर ते त्यातून जी पडणारी जी लाईट आहे, प्रकाश आहे, ते त्या खलाशांना, जहाजावरती असणारे जे खलाशी आहेत, सेलर्स आहेत, त्यांना एक प्रकारचा इशारा देतात, वॉर्न्स करतात, वॉर्निंग देतात। कशाची, तर किनाऱ्यावरती असलेल्या अत्यंत धोकादायक अशा खडकांची, रॉक्सची। वेन दे सी द लाईट्स सेलर्स टेक देअर शिप फार आउट टू द सी। आता ज्या वेळेला त्यांना हा प्रकाश दिसतो लाईट हाऊसचा, त्यावेळेला सेलर्स काय करतात, ते खलाशी काय करतात, तर आपली जहाज तिथून पुढं दूरपर्यंत समुद्रामध्ये आत नेतात। बट समटाइम्स फियर्स स्टॉर्म्स ड्राईव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स। पण काही वेळेला काय होतं, तर फियर्स या शब्दाचा अर्थ व्हायलंट ऑर अग्रेसिव्ह म्हणजे तीव्र किंवा उग्र अशा स्वरूपातलं वादळ व्हायला सुरुवात करतं। आणि ते वादळ काय करतं, तर जे समुद्रामधली आत असणारी जी जहाजं आहेत, शिप्स आहेत, त्यांना ते त्या खडकांपर्यंत आणून ते आदळत असतं, म्हणजे त्यांना तिथपर्यंत वाहून नेतं। त्या जहाजांना खडकापर्यंत म्हणजे किनाऱ्यावरती, समुद्र किनाऱ्यावरती ते वादळ अत्यंत भयानक असं, तीव्र असं, उग्र असं वादळ ते त्या ती सगळी जहाज असतात की नाही, त्यांना त्या किनाऱ्यावरती वाहून नेतं। दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव्ह गर्ल अँड ऑफ अ शिपरॅक ऑन द रॉक्स वन नाईट इन 1838। तर 1938 साली
असंच एक शिपरॅक झालेलं होतं. द शिपरॅक या शब्दाचा अर्थ आहे द डिस्ट्रक्शन ऑफ अ शिप ऍट द सी बाय सिंकिंग. तर म्हणजे जहाज फुटणे, जहाजाचा झालेला विध्वंस, जहाजाचा झालेला नाश समुद्रामध्ये, तर ही एक अशाच प्रकारचे फुटलेल्या जहाजाची, जहाज फुटून त्याचा चक्काचूर झाल्यानंतर ते जहाज बुडलेल्याची ती एक कहाणी आहे. तर ती एका त्या फुटलेल्या जहाजाची आणि सोबतच एका मुलीची ही कहाणी आहे, जे साधारणतः 1838 साली ते शिप रॅक झालेलं होतं, म्हणजे जहाजाचं तुटलेलं होतं, मोडलेलं होतं संध्याकाळच्या वेळेला. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर. आता या कथेची जी नायिका आहे, म्हणजे जिला हिरोईन असं म्हटलेलं आहे, त्या मुलीचं नाव आहे ग्रेस डार्लिंग. ही एका लाईट हाऊस कीपरची, म्हणजे दीपगृह चालकाची म्हणा किंवा त्याची राखण करणारा, देखभाल करणाऱ्या एका व्यक्तीची, एका माणसाची ही मुलगी आहे. तिचं नाव आहे ग्रेस डार्लिंग. शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. आता तिनं तिचं जे जीवन आहे ते असंच एकाकी असलेलं, शहरांपासून दूर असलेल्या अशा लाईट हाऊसमध्ये तिनं स्वतःचं जीवन व्यतीत केलेलं आहे किंवा घालवलेलं आहे. देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर होम. आता त्यांचं घर म्हणजे ते दीपगृह, त्या दीपगृहाच्या जवळ अजिबात एकही गाव नव्हतं. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे. आता त्यांचे जे अत्यंत जवळचे सुद्धा शेजारी हे त्यांच्यापासून कितीतरी मैल दूर दूर होते त्यांचे कितीतरी शेजारी. बट ग्रेस फादर वॉज अ वाईस अँड एज्युकेटेड मॅन. पण ग्रेसचे जे वडील मात्र एक सुज्ञ, हुशार, वाईस आणि एज्युकेटेड म्हणजे शिक्षित असं व्यक्तिमत्व होतं. हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. आता इथं ब्रिंगचा भूतकाळ ब्रॉट आहे, ब्रिंग म्हणजे आणणे. आता इथं आपण ब्रॉटअप म्हणजे आणलं असं न घेता त्यांनी आपल्या मुलांना ते एक सुज्ञ आणि शिक्षित असल्यामुळं त्यांनी काय केलं तर आपल्या मुलांना अत्यंत काळजीपूर्वक, त्यांनी इथं आपण ब्रॉटअपचा अर्थ घडवलं असं घेणार आहोत, तर त्यांनी आपल्या मुलांना अत्यंत काळजीपूर्वक आणि सुज्ञपणानं, ते सुज्ञ होते आणि शिक्षित असल्यामुळे त्यांना आपल्या मुलांना त्यांनी काळजीपूर्वक त्यांनी घडवलं. ग्रेस अँड हर ब्रदर्स and sisters were all taught to read and write. आता ग्रेस आणि तिचे भाऊ आणि तिच्या बहिणींना लिहिणं वाचण्या इतपत शिक्षण तिच्या वडिलांकडनं दिलं गेलं किंवा त्यांनी तिथपर्यंत त्यांना शिकवलं. Their father also taught them to be honest and brave and unselfish. आता त्यांच्या वडिलांनी अशा 3 गोष्टी सुद्धा त्यांना शिकवलेल्या होत्या. त्या म्हणजे ऑनेस्ट व्हायचं, प्रामाणिक व्हायचं, ब्रेव्ह व्हायचं, धीट व्हायचं, धाडशी व्हायचं, सोबतच अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थीपणा, धीटपणा व प्रामाणिकपणा, या 3ही गोष्टी त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवलेल्या होत्या. When Grace was 10 years old, the family went to live in the Longstone Lighthouse. आता ग्रेस ज्या वेळेला 10 वर्षांची होती त्यावेळेला तिचं कुटुंब लॉंगस्टोन जे लाईट हाऊस आहे तिथं राहायला गेलं. देअर न्यू होम वॉज ऑन सम वाईल्ड आयलँड्स नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. तर इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्या जवळ वाईल्ड आयलँड्स, वाईल्ड म्हणजे जंगलामध्ये असलेलं असं किंवा एकाकी निर्मानुष असं असलेलं ते बेटावरती आता त्यांचं ते घर होतं. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप हिअर. आता मिस्टर अँड मिसेस डार्लिंग आणि त्यांची ही मुलं ही इथंच वाढली. When they were
older, they left their lonely home. ज्यावेळेला ती मुलं मोठी झाली त्यावेळेला त्यांनी त्यांचं जे एकाकी असं घर होतं, एकाकीच घर होतं, ते घर त्यांनी सोडलं. वन बाय वन अँड फाउंड वर्क इन द सिटीज. म्हणजे एक एक करून प्रत्येकानं मोठं झाल्यानंतर एक एक करून त्यातल्या मुलांनी त्यांच्या मुलींनी समजा घर ते सोडलं आणि शहरामध्ये काम त्यांनी शोधलं किंवा काम त्यांना मिळालं. ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सेप्ट ग्रेस. आणि शेवटी सगळ्या मुलांनी म्हणजे मुलांनी आणि मुलींनी सगळ्यांनीच फक्त याला अपवाद होते, ती म्हणजे ग्रेस ही त्याला अपवाद होती. त्या सगळ्यांनी घर सोडलं, फक्त ग्रेस वगळता सगळ्यांनी ते घर सोडलं. हू स्टेड होम टू हेल्प हर मदर अँड फादर. ग्रेस जी घरी राहिलेली होते लाईट हाऊस मधल्या घरी, कशासाठी तर आपल्या आईला व वडिलांना मदत करण्यासाठी ग्रेस त्यांच्यासोबत राहिलेली होती. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल, शी वॉज ओनली अ लिटल वुमन. आता ती मात्र खूप उंच झाली नाही, म्हणजे तिची उंची खूप वाढली नव्हती. ती ओनली अ लिटल वुमन, ती एक छोटीशी कमी उंची असलेली स्त्री बनलेली होती. नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन 6 feet टॉल. आता इथं त्यांना असं सांगायचं आहे की तिच्या वडिलांची उंची जी साधारणतः 6 फुटांपेक्षाही जास्ती होती, तर ती वडिलांनी इतपत मात्र ती उंची तिची वाढली नाही. म्हणजे ती वडिलांपेक्षा कमी उंचीची मुलगी ही राहिली, असं इथं त्यांना सांगायचं आहे. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838 अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. तर 6 सप्टेंबर 1838 साली एक भयंकर असं वादळ व्हायला लागलं किंवा घोंगावायला लागलं. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म. आता यूज्ड टू या शब्दाचा अर्थ हॅबिच्युअल ऍक्टिव्हिटी इन द पास्ट, म्हणजे भूतकाळात एखादी सवय. आता या वादळाची ग्रेसला सवय झालेली होती, कारण का तर तिचं जे घर होतं ते सागर किनारी असलेल्या दीपगृहामध्येच त्यांचं घर होतं. शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. आता ती स्वतःच तिचे जे घर होतं, जे लाईट हाऊस मधलं घर होतं, जे मोठ्याच्या मोठं लाईट हाऊस मधलं जे घर होतं ते घर सेफ होतं, सुरक्षित होतं आणि वॉर्म होतं, म्हणजे उबदार सुद्धा होतं. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हू वेर ॲट सी इन द स्टॉर्म. पण बघा, ती नेहमी त्या गरीब बिचाऱ्या खलाशांसाठी दुःखी असायची की ज्यांचं त्या अशा वादळामध्ये सुद्धा जे समुद्रामध्ये असायचे त्यांच्यासाठी मात्र तिला नेहमीच दुःख वाटायचं, ती दुःखी असायची. कारण का तर आपण इथं एका सुरक्षित ठिकाणी असं आपलं घर आहे आणि हे जे खलाश आहेत यांना मात्र ऐन वादळामध्ये सुद्धा समुद्रावरच किंवा समुद्रामध्येच त्यांच्या नावेमध्ये त्यांना राहावं लागतं. या गोष्टीचं तिला नेहमीच दुःख वाटत असायचं. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. आता त्या रात्री एक भयंकर अशी गोष्ट घडणार आहे याची माहिती तिला नव्हती. दॅट नाईट अ शिप वॉज रेक्ड अपॉन द रॉक. आता इथं रेक या शब्दाचा अर्थ तुटलं किंवा त्याचा नाश झाला, चक्काचूर झाला. तर त्या रात्री खडकावर आदळून एक जहाज तुटलेलं होतं, फुटलेलं होतं. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. आता तो जो क्रॅशचा जो आवाज होता, म्हणजे ते जहाज ज्या वेळेला दगडावरती खडकावरती जाऊन आपटलं, आदळलं, त्याचा जो आवाज होता तो आवाज मात्र त्यांनी ऐकलेला नव्हता त्याच्या पालकांनी. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्ज टू लाऊड. तर का ऐकलेला नव्हता तर वाऱ्याचा गोंगाट आणि
सागरांच्या लाटांचा खूप मोठा असा आवाज, टू लाऊड असा आवाज, यामुळं त्यांना तो शिप क्रॅक झालेला काही आवाज ऐकायला मिळालेला नव्हता. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स, त्यांना अजिबात काहीच ऐकलं नव्हतं त्यांनी. बट अ शिप कॉल्ड द फॉरशायर had hit the rocks a mile away from the lighthouse. पण बघा, जे शिपचं नाव, त्या शिपचं नाव होतं फॉरशायर. फॉरशायर नावाचं जे शिप होतं, जहाज होतं, ते साधारणतः त्या लाईट हाऊस पासून दूर साधारणतः 1 मैलभराच्या अंतरावरती खडकावर येऊन आदळलेलं होतं. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन, त्यातले बरेचसेच त्याच्यामधले प्रवासी होते ते ड्रॉन म्हणजे बुडालेले होते. बट 9 men and women were able to climb onto a rock, पण त्यातले 9 माणसं आणि बायका या मात्र त्याच्यातनं वाचलेल्या होत्या आणि त्या खडकापर्यंत येऊ शकलेल्या होत्या. म्हणजे तो खडक चढून त्या वर येऊ शकलेल्या होत्या. खडका म्हणजे समुद्रातील खडकावरती त्या येऊन ठेपलेल्या होत्या तिथपर्यंत त्या. द विंड नियर बाय ब्ल्यू देम इन टू द सी ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक. आता जो वारा होता तो ते ज्या रॉकला क्लंग केलं होतं. क्लंग म्हणजे हा क्लिंगचा भूतकाळ आहे. क्लिंग म्हणजे बिलगणे, चिकटून राहणे. बेर या शब्दाचा अर्थ उजाड. काहीही नसलेल्या अशा त्या खडकावरती ती लोक चिकटून राहिलेली होती आणि वारा काय करायचा तर त्यांना समुद्रामध्ये वाहून नेतच होता. इन द डिस्टन्स दे सॉ द वॉर्म लाईट ऑफ द लाईट हाऊस. काही अंतरावरती त्यांना त्या लाईट हाऊसचा उबदार असा प्रकाश त्यांना पाहायला मिळाला. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वेअर नॉट हर्ड. पण निश्चितच अगदी खात्रीशीरपणे त्यांचं ओरडणं असेल किंवा त्यांचे किंचाळे असतील, आरडाओरड असेल, तो मात्र त्या लोकांना ऐकायला गेलेला नव्हता. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. पूर्ण रात्रभर तशा त्या वादळामध्ये सुद्धा ते त्या खडकाला तसेच ते चिकटून राहिलेले होते. मित्रांनो, हा पाठ मोठा आहे, त्यामुळे मला याचा दुसरा सुद्धा पाठ करावा लागणार आहे. तुम्ही मात्र तो अगदी नक्की याचा दुसरा पाठ मात्र पहा. मी इथंच थांबतोय. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो. पण अगदी नक्की तुम्ही याचा दुसरा पार्ट सुद्धा पहा, तुम्ही लगेच अपलोड करणार आहे. धन्यवाद मित्रांनो.